कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला आजवर दिसलेली सावली आणि या गावात तिच्याविषयी असलेली चर्चा, लोक आणि या सगळ्यांचं वागणं यात काहीच शंका घेण्यासारखं नाहीये। मग माझं मन हे मानायला तयार का होत नाहीये की मी सावलीबद्दल एक समज घेऊन तिच्याकडे बघतोय आणि जे दिसतंय ते अगदी विरुद्ध असल्याने मला पत्ता नाहीये। असं तर नसेल ना की जगन्नाथने यांना पण फसवलं असेल? थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल अपियर्स। प्रत्येक वेळेस राक्षसाचं नाव घेतलं की राक्षसच आला पाहिजे असं काही नाहीये। कधी कधी चांगली माणसं पण आठवण काढतात। कशी वाटली सासूरवाडी? नाही काय ना, कधी कधी पाण्यासारखी नितळ माणसं भेटली की मन हलकं होतं। नाही पण ह्या व्यवसायाच्या नादात आपण सगळंच विसरलोय। आपण खोटं बोलतो, छक्के पंजे करतो, यश मिळवण्याच्या नादामध्ये वाटेल ते करतो, आपण स्पर्धा करतो। पण या सगळ्यात आपलं आयुष्य पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून पदरात जे पडलं ते देवानं दिलं असं म्हणून आयुष्य जगणारी माणसं भेटली की मनाला वेगळं समाधान लाभतं, नाही का? हॅलो सारंग, बोलतोय ना? नाही म्हणजे अजून एखादी अशी गोष्ट आहे का की ज्याची मला माफी मागायची राहून गेली आहे तर मागतो। जगन्नाथजी, शेवटाकडे जाण्याची खूप घाई करता तुम्ही का? असं थांबा ना जरा, वेळ द्या। गढूळ झालेलं पाणी निवळायला वेळ लागतो। चित्र स्पष्ट झालं आणि हाती पुरावे लागली की मी स्वतःहून येईन तुमच्याकडे। मला शेवट माहिती आहे सारंग, मला घाई नाही अजिबात। तुला मी परत एकदा सांगतो, त्या घरात तुला काहीही काळवेर सापडणार नाही। ती मुलगी अतिशय साधी सरळ आहे, तिच्या घरचेही तितकेच साधे सरळ आहेत। एक सांगू का सारंग, सध्या अशी माणसं भेटली ना आपल्याला की ती आपल्याला खोटी वाटायला लागतात, कारण आपल्याला शुद्धतेची सवय राहिलेली नाहीये। जंगलात कोणी आपल्याला मध देतो असं म्हटलं तर त्याला आपण गुळाचं पाणी म्हणणारी माणसं, नाही का? नाही पण ठीक आहे, वेळ बलवान आहे, ती सगळं ठरवेल। हे तुमचं मत झालं जगन्नाथजी, तुमचं मत माझ्यावर लादू नका। मी बघतो काय करायचं ते। देवा, या मुलावर बारीक लक्ष ठेवा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।